विधानसभेत प्रश्न उपस्थित करत असताना आदित्य ठाकरेंनी सरकारला सवाल केले। चड्डी बनियन गँगवर सरकार कारवाई का करत नाही असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला आणि यावरनं शिवसेनेचे आमदार निलेश राणे आणि आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली। हिम्मत असेल तर नेमकं ते कोणाबद्दल बोलत होते हे आदित्य ठाकरेंनी स्पष्ट करावं असं निलेश राणेंनी म्हटलंय। जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात वातावरण तापलं। यावरनं विधानसभेत प्रश्न उपस्थित करणाऱ्या जयंत पाटलांवर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर आणि फडणवीसांनी मिश्किल टिप्पणी केली। जयंत पाटलांना आजकाल मोदींच्या योजना जास्त आवडतात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलंय। मी राजीनामा वाचला नाही किंवा ऐकलाही नाही, त्यामुळे उद्या पक्षाच्या बैठकीत सर्व स्पष्ट होईल असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलंय। एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे लाडक्या बहिणीचं घर उद्ध्वस्त करायचं असं वक्तव्य रोहिणी खडसेंनी केलंय। 328 नव्या मद्य परवान्यांवरून त्यांनी सरकारवर टीका केली आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी आता ऑगस्टमध्ये होणारे स्थानिक निवडणुका येतात आणि जवळची तारीख द्या अशी मागणी ठाकरेंचे वकील सिब्बल यांनी केली आहे। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आमदारांनी आनंदोत्सव साजरा केला। शिवरायांच्या किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश झाल्यानं सत्ताधाऱ्यांकडून शिवरायांच्या नावाचा जयघोष करत जल्लोष करण्यात आला। यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जल्लोषात सहभागी झाले। ठाकरे बंधूंच्या मेळाव्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी मत व्यक्त केलेलं आहे। कुणाचा लोकसंग्रह वाढला आणि कुणाचा कमी झाला याला बॅरोमीटर म्हणजे निवडणूक, त्यामुळे निवडणुकीत कळेलच की कोण पुढे जाते आणि कोण मागे राहते ते। राज्याच्या उत्पन्न वाढीसाठी काही पॉलिसी सर्वसंमतीनं घेतल्या जातात आणि त्यामुळे खर्चाची हातमिळवणी करण्यासाठी कुठून तरी टॅक्स वाढवावाच लागतो आणि सरकारकडे पैसे आले तर सर्वांना पैसे देता येतील असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलं। वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या प्रीतम मुंडे आणि यशस्वी मुंडे यांचा अर्ज स्वीकारण्यात आला। मुंडे बहीण भाऊ एकत्र आल्यानंतर वैद्यनाथ बँकेची पहिली निवडणूक पार पडते। 10 ऑगस्टला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करण्याआधीच त्यांचे सासवडमध्ये बॅनर लागलेत। भाजपमध्ये जाहीर प्रवेशासाठी शुभेच्छा अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले। माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपसह शिवसेनेवर हल्लाबोल केला। भाजपनं आणि शिंदे गटानं स्वतःचं घर सांभाळावं आणि नंतरच दुसऱ्याच्या घरात डल्ला मारावा। त्यांनी आता फोडाफोडी केल्यास त्यांच्याही पक्षाला बगदाड पडेल असा सूचक इशारा उन्मेष पाटील यांनी दिला। राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडली असून व्हेंटिलेटरवर असल्याचा गंभीर आरोप वर्धेचे खासदार अमर काळे यांनी केला। अनेक उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नाही तर अनेक कर्मचाऱ्यांचं वेतनही रखडलंय। बनमस्क्यात काचेचा तुकडा आढळल्याप्रकरणी पुण्यातील गुडलक कॅफेवरती कारवाई करण्यात आली। अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई करत कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित केला। त्रुटी दूर होईपर्यंत परवाना निलंबितच राहणार आहे। गुडलक कॅफे फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातही प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे कॅफेमध्ये जर असं काही सापडत असेल तर हे धक्कादायक आहे असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हा हल्ला ही ठरवून केलेली घटना असल्याचं वक्तव्य संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरेंनी केलंय। तर काटे आणि टीमचा काटा काढल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला। धाराशिवमध्ये प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मराठा तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। वाद झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मराठा तरुणांचं निवेदन स्वीकारलं। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाडांवरील शाईफेकीचा ठाकरेंच्या शिवसेनेनं निषेध केला। दरम्यान दीपक काटेंवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाही हल्ल्याविरोधात धाराशिवमधील मराठा क्रांती मोर्चासह सकल मराठा समाज आणि काँग्रेस आक्रमक झाले। धाराशिवमध्ये मूक मोर्चा घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात घुसून गोंधळ घातला। जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। सोलापुरातही मराठा क्रांती मोर्चासह सकल मराठा समाज आक्रमक झालाय। सोलापूरच्या ग्रामीण पोलीस अधीक्षकांना निवेदन देत दीपक काटेंवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। कारवाई न झाल्यास अक्कलकोट बंदचा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला। प्रवीण गायकवाडांवर हल्ला झाल्यानंतर पुण्यात मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडची बैठक पार पडली। बैठकीत प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला। सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करू असा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिला। प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेकल्याच्या विरोधात अक्कलकोटमध्ये वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरली। दीपक काटेसह त्यांच्या अन्य साथीदारांविरोधात कठोरात कठोर कारवाई गुन्हे दाखल करावे अशी आक्रमक भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं।
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा दौंडमधील संघटनांकडून निषेध व्यक्त करण्यात आला। दीपक पोटे याच्या विरोधात घोषणाबाजी करत आरोपींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। भंडाऱ्यात रेस्टॉरंट आणि बार असोसिएशनने मोर्चा काढला आणि यावेळी करवाढीचा बार मालकांनी विरोध केला। तातडीने करवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात आली। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परमिट रूम करवाढी विरोधात हॉटेल चालकांनी मोर्चा काढला। करवाढ तातडीने रद्द करण्याची मागणी हॉटेल मालकांनी केली आहे। वाशीमध्ये वॅटचं इतर करवाढी विरोधात परमिट रूम धारकांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केलं। तातडीने करवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। करवाढ रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। सरकारने वाढवलेल्या वॅट विरोधात चंद्रपुरातही बार मालकांनी निषेध मोर्चा काढला। चंद्रपूर शहरातील गोल बाजार ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। राज्य शासनानं बियर बार मालकांना झटका दिल्यानं बार मालक आक्रमक झाले। बुलढाण्यातही बार मालकांनी स्वतःची दुकानं बंद ठेवत शासनाचा निषेध केला। शासनानं लावलेला वाढीव वॅट रद्द करावा, अन्यथा परवाने शासनाला जमा करू असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला। डीएमईआर सरळ सेवा भरतीतील 80-20 लिंगधारकात आधारित भरती नियम रद्द करावा या मागणीसाठी परभणीत मेल नर्सेस संघटना आक्रमक झाल्यात। जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय। अट मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की कंपनीची आणि एजंटची मुजुरी सुरूच आहे। पवनचक्कीच्या कामावरनं कंपनीचे एजंट आणि शेतकऱ्यांमध्ये वादावादी झाली आहे। परवानगी न घेता शेतातून रस्त्याचं काम सुरू होतं आणि यावेळी महिला शेतकऱ्यांनी रस्त्याचं काम बंद पाडलं। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील जवळा गावातील झेडपीच्या शाळेत शिक्षक नसल्यानं विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलाय। संतप्त ग्रामस्थांनी शाळेला टाळं ठोकत संताप व्यक्त केला। शक्तीपीठ महामार्गाला समर्थन द्यायला कोल्हापुरातील गड इंग्लजमध्ये शेतकरी एकवटले होते आणि आमदार शिवाजी पाटलांच्या नेतृत्वात शेतकरी समर्थनासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते। सीसीटीव्ही कॅमेरे फोडणाऱ्या 2 तरुणांची जळगावमधील कांचन नगरात पोलिसांनी अर्धनग्न वरात काढली। गुन्हेगारीवर आळा बसावा याच उद्देशाने पोलिसांनी तरुणांवर कारवाई केली। सातारा जिल्ह्याचं नामकरण करून जिल्ह्याचं नाव राजधानी सातारा असं करावं अशी मागणी शिवसेनेच्या रणजितसिंह भोसले यांनी केली आहे। साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांनी ही मागणी केली। वडगाव मावळमधील साखळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्याचं साम्राज्य पसरलं आणि त्यामुळे वाहन चालकांना गाडी चालवण्याकरता मोठी कसरत करावी लागते। संतापलेल्या वाहन चालकांनी थेट रस्त्याचं श्राद्ध घातलं। बीडच्या वडवणी तालुक्यातील काडीवडगाव इथे राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत संपन्न झाली। या स्पर्धेत महाराष्ट्रभरातून बैलगाडा स्पर्धकांनी सहभाग घेतला असून नागरिकांनी ही शर्यत पाहण्यासाठी मोठी गर्दी केली। वाडा तालुक्यातील कुडूससह परिसरात असलेल्या 29 प्रदूषणकारी कारखान्यांना टाळं ठोकण्याचे निर्देश देण्यात आलेत। मात्र अद्यापही 40हून अधिक कंपन्या सुरूच असल्यानं त्यांच्यावर देखील बंदी घालावी अशी मागणी स्थानिकांनी केली। बीडच्या आष्टी तालुक्यातील लिंबुडी या गावात मागील काही दिवसांपासून बिबट्यानं दहशत माजवली आहे। तब्बल 5 शेळ्या, 2 कालवडी, 2 कुत्र्यांचा या बिबट्यानं फडशा पाडल्यानं परिसरात ग्रामस्थांची घाबरगुंडी उडाली आहे। 12 किल्ल्यांना जोडणारी ज्योतिर्लिंग यात्रेप्रमाणे शिवतीर्थ यात्रा राज्यमार्ग परिवहन महामंडळाद्वारे सुरू करण्यात यावी आणि या यात्रेचा शुभारंभ किल्ले शिवनेरीवरून सांस्कृतिक आणि परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हावा अशी मागणी जी ती सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। महाराष्ट्रातील 6 कॅन्टोन्मेंट बोर्ड विलिनीकरणास राज्य शासनाने तत्वतः मान्यता दिली। मात्र देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डातील नागरी भाग पिंपरी चिंचवड महापालिकेत विलीन करण्याचा निर्णय होऊ शकला नाही। संरक्षण मंत्र्यांना भेटून देहूरोड बोर्डाचा प्रश्न सोडवू असं आश्वासन आमदार सुनील शेळकेंनी दिलं। एनसीसीएफनं थेट लिलावात सहभाग घेऊन कांदा खरेदी करावा आणि प्रति क्विंटल कांद्याला 3000चा भाव द्यावा अशी मागणी जी ती शेतकऱ्यांकडून करण्यात येते। मात्र शेतकऱ्यांच्या याच मागणीला स्थानिक व्यापाऱ्यांनी विरोध केला। साताऱ्यात मागील 4 दिवसांपूर्वी महामार्गावरील उड्डाण पुलावर कार घेऊन रील्स बनवणाऱ्या 5 जणांवर सातारा पोलिसांनी कारवाई केली। रील व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित युवकाचा शोध घेत गुन्हा दाखल केला। चीनच्या बेदाण्याची तस्करी करून उत्तर भारतात विक्री सुरू असल्यानं महाराष्ट्रातल्या बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आला आहे। चीनमधून भारतात अवैध मार्गे येणाऱ्या बेदाण्याची वाहतूक थांबवावी अन्यथा रस्त्यावर उतरणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला आहे। गोंदिया जिल्ह्यातील काठी गावात वृक्ष संवर्धन जनजागृती अभियान अंतर्गत वृक्ष संवर्धन रॅली काढून भव्य वृक्षारोपण करण्यात आलं। रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं लावण्यात आली।
धुळे जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढण्याची म्हणजे हे संकट येण्याची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. चांदोड भागात महिला काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतल्यानं रखडलेल्या पेरणीचा मार्ग मोकळा करून देताना दिसत आहेत आणि चांदोडमधील शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असल्याचं पाहायला मिळतं. विदर्भाचं नंदनवन अशी ओळख असलेल्या चिखलदऱ्याचं सौंदर्य पावसामुळे अधिकच खुललंय. अशातच पर्यटकांची पर्यटनासाठी मोठी तोबा गर्दी बघायला मिळते आणि यावेळी विकेंडला पर्यटकांनी गर्दी केल्यानं जवळपास 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाशिम जिल्ह्यातील 6 तालुक्यांमधील शेतकऱ्यांसमोर आता वन्य प्राण्यांचं मोठं संकट निर्माण झालंय. रानडुकरांच्या कळपानं हजारो हेक्टरवरील पिकं फस्त केली आहेत. हरिण नीलगायींनी देखील पिकांची नासधूस केल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आमदार नितीन देशमुख यांनी अकोल्याच्या जीवन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यालयासमोर आंदोलन केलं. पगार काढून देण्याकरता एका महिलेला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या 2 अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. जनसुरक्षा विधेयक मागे घेण्याची मागणी करण्यात आली. पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. निकालामध्ये घोळ असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलेल्या दरम्यान पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी करत कॅरी ऑनची ही मागणी विद्यार्थ्यांनी केली. अमरावती विद्यापीठात कॅरी ऑन लागू होऊ शकतं, पण पुणे विद्यापीठात का नाही, असा सवाल पुणे विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांनी विचारला. धरणगाव शहरातील पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं केला. भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं ढोल वाजवून आंदोलन केलं. रत्नागिरीच्या लोटेमधील कोका कोला कंपनी विरोधात ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन केलं. स्थानिकांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली आणि यावेळी मोठ्या संख्येनं ग्रामस्थांनी आंदोलनात सहभाग घेतला.